कालच्या व्हिडिओमध्ये आपण दशमहाविद्या, त्यांचे भैरव, त्यांचे विष्णूचे दशावतार आणि त्यांचे ग्रह यांची माहिती घेतलेली आहे। दशमहाविद्या उपासना ही साधक आपापल्या श्रद्धेनुसार करतात, पण या साधनेमध्ये काही विशेष मिळवण्याकरता याची दीक्षा पण घेतली जाते। ही दीक्षा किंवा नुसती उपासना जरी असेल तरी ती 2 कुळात विभागलेली असते। काली, तारा, छिन्नमस्ता यांची साधना उपासना किंवा या 3 देवी ज्यांच्या आराध्य किंवा इष्ट आहेत ते साधक काली कुलमध्ये येतात आणि बाकी उरलेल्या महाविद्येचे साधक उपासक श्री कुलमध्ये येतात। या दशमहाविद्यांना आदी स्वरूप मानलं जातं। जेव्हा सृष्टीत काहीच नव्हतं तेव्हा या महाविद्या विद्यमान होत्या। जेव्हा सृष्टी शून्य होती तेव्हा पण या शक्ती अस्तित्वात होत्या। शून्य म्हणजे काहीच नाही आणि ही शून्य स्वरूप महाशक्ती म्हणजेच महाकाली किंवा काली, महाकाली देवीलाच मूलतत्व मानलं गेले। काली किंवा महाकाली ही महानिर्गुण स्वरूपात असल्यामुळे त्यांना अंधकार किंवा रात्रीसारखी काळी अशी उपमा दिली गेली आणि हीच काली किंवा हेच मूलतत्व जेव्हा महासगुण स्वरूपात येतं तेव्हा त्या रूपाला महात्रिपुर सुंदरी म्हटलं जातं। म्हणजेच आदिपराशक्ती आपल्या निर्गुण रूपात अंधकारसारख्या रूपात महाकाली असते, तर सगुण रूपात जेव्हा ती येते तेव्हा उगवत्या सूर्याच्या कांतीची त्रिपुर सुंदरी असते। आणि दशमहाविद्या उपासना ही याच 2 कुलात विभागली गेली।